नाशिक शहराच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून एका इसमावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे। त्याबाबत प्राथमिक माहिती अशी, उपनगर परिसरातील रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटी येथे एका इसमावर दिनांक 10 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गोळीबारात इसमाचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे। दरम्यान या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह त्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे। गोळीबार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे। हा गोळीबार नेमकी कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे। दरम्यान या घटनेने उपनगर परिसरातील रविशंकर मार्ग येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नाशिक शहराच्या पंचवटी परिसरात आज सकाळी एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता आणि ही ताजी घटना असतानाच काही तासातच ही गोळीबाराची घटना घडल्याने नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे 3:13 वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।